च्या ग्रहामध्ये आपण सूर्याची स्थानं बघितली. आता त्याच्या दृष्टीविषयी चर्चा करू. सूर्याची दृष्टी. तर सूर्य प्रथम स्थानात असेल तर त्याची दृष्टी पडणार सप्तम स्थानावर, म्हणजे व्यापार, पार्टनर यांच्या स्थानावर. आता सूर्य हा आगीचा तप्त गोळा आहे, नैसर्गिक क्रूर ग्रह मानलेले आहे सूर्याला. तर क्रूर ग्रहाची दृष्टी जनरली चांगली नसते. तर इथे काय होईल, पार्टनर, व्यापार यांच्यामध्ये इगो क्लॅशेस होतील. सूर्य म्हणजे इगो सुद्धा आहे, सूर्य म्हणजे शरीर आहे, सूर्य म्हणजे स्वतः तुम्ही आहात. तर इगो प्रॉब्लेम जर फर्स्ट हाऊसमध्ये सूर्य असेल पहिल्या स्थानात तो होऊ शकतात. सेकंड हाऊसमध्ये सूर्य असेल, आता सूर्य हा पापग्रह आहे. पापग्रह केंद्रामध्ये असेल तर जीवन संघर्षमय होतं. दुसऱ्या स्थानामध्ये जीवनातला संघर्ष कमी होईल सूर्य असला तर. धन वगैरे मिळेल, परंतु आयुष्याला थोडंसं आयुष्य आणि आरोग्याला थोडासा कमी होईल त्यामुळे. तिसऱ्या स्थानात सूर्य असेल तर त्याची दृष्टी पडेल 9व्या स्थानावर, म्हणजे तिथे दृष्टी पडल्यानंतर तिथे विदेश यात्रा वगैरे, लॉंग टर्म विदेशात यात्रा करण्याचा योग बनेल. 4थ्या स्थानात सूर्य असेल तर त्याची दृष्टी पडते 10व्या स्थानावर, आणि केंद्रामध्ये पापग्रह जनरली थोडासा संघर्ष करतात जीवनात. तर नोकरीसाठी संघर्ष करावा लागेल पण ऑथॉरिटी मिळेल. 5व्या स्थानात सूर्य, परत केंद्राच्या बाहेर जर पापग्रह असतील तर बऱ्यापैकी संघर्ष कमी होतो जीवनातला. दृष्टी येते लाभस्थानावर, 7वी दृष्टी असते प्रत्येक ग्रहाला. तर 7व्या स्थानावर म्हणजे लाभस्थानावर दृष्टी येईल सूर्याची. तर सर्व प्रकारचे लाभ हा सूर्य मिळवून देईल. धन लाभ तर होणारच आयुष्यात, अर्न इन्कम मधून होईल आणि अनअर्न इन्कम मधून सुद्धा होईल. त्यानंतर 6व्या स्थानात सूर्य असेल तर त्याची दृष्टी 12व्या स्थानावर पडेल, पण तिथे तो कशातही तुम्हाला अडकू देणार नाही. कुठे जर तुम्ही अडकलात तर पटकन सुटाल, कैद वगैरे होऊ देणार नाही. कारण सूर्याची दृष्टी, सूर्य आगीचा गोळा आहे, त्याची दृष्टी पण अग्नीसारखीच आहे. तर 12व्या स्थानाचे अशुभ परिणाम ते कमी करेल. 7व्या स्थानामध्ये सूर्य असेल तर त्याची दृष्टी तनुस्थानावर पडते. परत एकदा केंद्रामध्ये पापग्रह थोडासा संघर्ष करवतो जीवनामध्ये. संघर्षानंतर यश मिळेल. इगो प्रॉब्लेम परत असणारच आहे, कारण सूर्य तिथे केंद्रामध्ये आहे. त्याची दृष्टी सरळ पहिल्या स्थानावर पडते, म्हणजे ॲसेंडंटवर, तुमच्या स्वतःवर. तर इगो प्रॉब्लेम थोडासा होणार. 8व्या स्थानात सूर्य असेल तर त्याची दृष्टी धनस्थानावर येते. उत्तम धन मिळवून देईल, पण आयुष्यामध्ये थोडा आरोग्य संबंधी समस्या राहू शकतात. 9व्या स्थानामध्ये सूर्य असेल तर त्याची दृष्टी पराक्रम स्थानावर येते, 3ऱ्या स्थानावर. 7वी दृष्टी असते प्रत्येक ग्रहाला, स्वतःच्या स्थानापासून 7व्या स्थानावर. तर तिथे पराक्रम आणि धर्म या दोन्हीसाठी 9वा सूर्य चांगला आहे. त्यानंतर 10व्या स्थानात जर सूर्य असेल तर परत एकदा केंद्रात आला, नोकरीमध्ये संघर्ष होईल, पित्याबरोबर वादविवाद होतील. परंतु 10व्या स्थानात डायरेक्शनल स्ट्रेंथ आहे सूर्याला, तर तिथे सूर्य चांगलं फळ देईल. नोकरीविषयी थोडीशी अथॉरिटी देईल नोकरीमध्ये. 11व्या स्थानात सूर्य, 11व्या स्थानात कुठलाही ग्रह चांगलं फळ देतो आणि त्याची दृष्टी 5म स्थानावर पडते. तर विद्या, विषय, अभ्यास वगैरे यामध्ये प्रगती करेल तो सूर्य. केंद्रामध्ये नाही आहे, तो त्रिकोणामध्ये बाहेर आहे 11व्या स्थानात, त्यामुळे तो चांगलं फळ देईल. 12व्या स्थानात सूर्य असेल तर त्याची दृष्टी 6व्या स्थानावर पडेल, रोग ऋण शत्रू स्थानावर, स्वतःच्या स्थानापासून 7वी. आणि तिथे सुद्धा तो चांगला फळ देईल. रोग ऋण शत्रूंमधून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल, जरी रोग ऋण शत्रू आले तरी. आणि केंद्रामध्ये नाही, तो 12व्या स्थानात म्हणजे त्रिकोणात आहे गुरु सूर्य, तो चांगलाच असतो. क्रूर ग्रह, पाप ग्रह हे केंद्राच्या बाहेर असतील तर जीवनातली संघर्ष कमी करतात. थँक्यू.